नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन आपले स्वागत करतो इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती. तर बघा, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच MIDC इथे आपल्याला गेल्या काही दिवसा अगोदरच एक ॲडव्हर्टाइजमेंट पाहायला मिळाली होती. त्या ॲडव्हर्टाइजमेंटचा मी व्हिडिओसुद्धा बनवलेला होता. तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, की त्या रिक्रुटमेंटमध्ये इलेक्ट्रिशियन्ससाठी सुद्धा व्हॅकन्सी आलेल्या आहेत. तर तुम्ही तो फॉर्म 2 तारखेपासून फॉर्मची लिंक ओपन होणार आहे, तेव्हा जाऊन तुम्ही फॉर्म फिलअप करायचा आणि सर्व मुलांनी तो फॉर्म भरायचा आहे. कारण बघा, 2021 मध्ये जो पेपर झालेला होता, तो पेपर कसा आला होता, तो त्याची आन्सर की आपल्याकडे आहे. त्या आन्सर कीचं आपण विश्लेषण आज इथे करणार आहोत. तर बघा मित्रांनो, फुल पेपर ॲनालिसिस विथ आन्सर की म्हणजे आन्सर की सोबतच आपण पेपरचं फुल ॲनालिसिस करणार आहोत. सबस्क्राईब फॉर मोर अपडेट्स अँड व्हिडिओ. मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल, तर आता जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला असेच अपडेट आणि व्हिडिओज तुमच्या मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती जे असेल ते त्यामध्ये पहिले येऊन जाईल. ओके. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओ आवडल्याच्या नंतर तुम्ही नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ओके. चला मित्रांनो, बघूया. आपल्या चॅनलचं नाव आहे इलेक्ट्रिकल नॉलेज. पहिला प्रश्न बघा मित्रांनो, काय आला होता बघा. क्वेश्चन आय डी बघा 398. प्रश्न काय म्हणतो, विच अमॉंग द फॉलोइंग इज बेस्ट सुटेड टू एक्सटिंग्विश ऑइल ऑर फ्लेमेबल लिक्विड फायर. प्रश्नामध्ये विचारलाय मित्रांनो, तेल किंवा ज्वलनशील द्रव आगीला विझवण्यासाठी पुढीलपैकी कोणते सर्वोत्तम अनुरूप आहे. प्रश्न समजला असेल मित्रांनो तुम्हाला. ऑप्शन ए बघा, फोम, केरोसिन, नन ऑफ दिस, वॉटर. तर बघा मित्रांनो, काय आन्सर असायला पाहिजे याचं. तुम्हाला जर ऑइल म्हणजे द्रव पदार्थाला जर आग लागली असेल तर ते कोणत्या एक्सटिंग्विशरनं विझवायची आहे मित्रांनो तुम्हाला. फोम टाईप एक फायर एक्सटिंग्विशरनं. हा क्वेश्चन आलेला होता मित्रांनो MIDCच्या एक्झाममध्ये. टेक्निकल क्वेश्चन घेतलेले आहे मी, नॉन टेक्निकल नाही घेतलेले आहे. ओके. पहिला प्रश्न समजला असेल मित्रांनो. हे आन्सर की आहे तर व्हिडिओ जास्त मोठा होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही 1.5 टाइम्सच्या स्पीडने व्हिडिओ बघायचा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, व्हिच ऑफ द अप्रोप्रिएट पीपी इलेक्ट्रिकल पॉवर इंडस्ट्री. विचारला आहे प्रश्नामध्ये विचारला आहे की इलेक्ट्रिकल पॉवर उद्योगासाठी पुढीलपैकी कोणता यथायोग्य पीपीई आहेत. तर बघा मित्रांनो, ऑप्शन ए बघा, ऑल ऑफ दीज. ऑप्शन बी बघा, फ्लेम रेजिस्टन्स क्लोथिंग म्हणजे जर आग जर पकडली तर त्याला विरोध झाला पाहिजे. हार्ड हॅट्स असायला पाहिजे आणि सेफ्टी ग्लासेस सुद्धा असायला पाहिजे. तर ऑप्शन डी विल बी युअर राईट अँड डी म्हणजेच ऑल ऑफ दी हे तुमचं राईट आन्सर असायला पाहिजे. तर ह्या तिन्ही गोष्टी त्यामध्ये असायला पाहिजे. हा प्रश्न मित्रांनो MIDC मध्ये विचारलेला होता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा मित्रांनो, काय म्हणतो, व्हॉट इज पर्पज ऑफ 5S. विचारलेला आहे की 5S चा पर्पज काय आहे. 5 सेफ्टीचे 5 नियम असतात मित्रांनो, ते 5S वरून स्टार्ट होतात. तर बघा 5S चा हेतू काय असतो. ऑप्शन ए बघा, संघटनेची कार्यक्षमता अधिकतम करणे, संघटनेची टाकाऊची खाता अधिकतम करणे. ऑप्शन सी बघा, संघटनेचा नफा न्यूनतम करणे. यापैकी नाही. ऑप्शन डी. तर काय आहे मित्रांनो याचा आन्सर, मॅक्झिमम द इफिशियन्सी ऑफ द ऑर्गनायझेशन म्हणजे संघटनेची कार्यक्षमता अधिकतम करणे हा 5S चा उद्देश असतो. गॉट इट. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हेन इलेक्ट्रॉन आर पास थ्रू ए इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड म्हणजेच कॅथोड रे, इलेक्ट्रॉन्स आर डिफ्लेक्टेड अवे फ्रॉम. प्रश्नामध्ये विचारलेलं आहे मित्रांनो, जेव्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमधून कॅथोड किरणे इलेक्ट्रॉन्स पार जातात, इलेक्ट्रॉन्स पासून रिकामी जागापासून लांब ढकलले जातात. ऑप्शन ए बघा मित्रांनो, both negative and positive charge plates. Option B negative charge plate. Option C neutral charge plate. Option D positive चार्ज प्लेट ओनली. तर काय आहे मित्रांनो याचा आन्सर निगेटिव्ह. कारण इलेक्ट्रॉन्स ढकलले जातात तर काय निघेल त्यामधून बाहेर, फक्त इलेक्ट्रॉन्स, म्हणून निगेटिव्ह चार्ज प्लेट ओनली. ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. म्हणजे एखाद्या इलेक्ट्रॉन्स मधून जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड कॅथोड रे पास झाली तर इलेक्ट्रॉन्स काय सोडतात, आपले निगेटिव्ह चार्ज हे सोडत असतात. तो डी विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सॉरी, निगेटिव्ह चार्ज विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. करंट फ्लोविंग फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ ए बॅटरी ड्यू टू फ्लो ऑफ पॉझिटिव्ह चार्ज इज नोन व्हिच ऑफ द फॉलोइंग. प्रश्नामध्ये विचारला मित्रांनो, एखाद्या बॅटरीच्या पॉझिटिव्ह चार्जेसच्या प्रवाहामुळे तिच्या पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह टर्मिनलकडे प्रवाहित होणाऱ्या करंटला पुढील पैकी
काय म्हणून ओळखले जातात? ऑप्शन ए बघा कन्व्हेन्शनल करंट, ऑप्शन बी बघा इलेक्ट्रॉन फ्लो, ऑप्शन सी बघा नन ऑफ दी, ऑप्शन डी बघा पोटेन्शियल करंट. तर बघा मित्रांनो, बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल पासून तर निगेटिव्ह टर्मिनलकडे वाहणारा जो करंट आहे त्याला म्हटलं जाते कन्व्हेन्शनल करंट. कोणता करंट मित्रांनो? कन्व्हेन्शनल करंट. ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आन्सर सुद्धा इथे गिवन आहे मित्रांनो, बघा कन्व्हेन्शनल करंट. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, in which of the following way to voltmeter always connected across the points between which the potential difference is to be measured. यामध्ये विचारलेलं आहे मित्रांनो की जे तुम्ही व्होल्टमीटर लावता ते अक्रॉस लावता सप्लायच्या, तर ते कसं कनेक्ट केल्या जाते? सिरीज आणि पॅरलल मध्ये? नन ऑफ दीज, ओनली पॅरलल, ओनली सिरीज. तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो व्होल्टमीटर कशामध्ये कनेक्ट केले जातात? ओनली पॅरलल मध्ये. सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. बघा आन्सर पण दिलं आहे मित्रांनो, ओनली पॅरलल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. युनिडायरेक्शनल करंटला काय म्हटलं जाते? सिंपल प्रश्न आहे मित्रांनो, अल्टरनेटिंग करंट तर नाही म्हटलं जात. तुम्हाला सर्वांना हा प्रश्न इझी असेल, माहित आहे. युनिडायरेक्शनल करंटला काय म्हटलं जाते? बायफेसिक करंट, डायरेक्ट करंट आणि इनडायरेक्ट करंट. काय म्हटलं जाते मित्रांनो? डायरेक्ट करंट म्हणजे डीसी करंट म्हणजे युनिडायरेक्शनल करंट. बाय डायरेक्शनल म्हणजे दोन्ही दिशेकडून, युनिडायरेक्शनल म्हणजे एकाच दिशेने वाहणारा, त्याला काय म्हटलं जाते मित्रांनो? डायरेक्ट करंट. ओके, सो सी विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. A coil of wire with a current passing through a generate a magnetic field. This is known as. काय म्हटलं? प्रश्न समजून सांगतो. वायरची कॉईल ज्यातून करंट प्रवाहित होत असतो, जी चुंबकीय क्षेत्र प्रस्थापित करते, या गोष्टीला रिकामी जागा असे म्हटले जाते. तर काय म्हटले जाते मित्रांनो त्याला? ऑप्शन ए बघा पोलॅरिटी नाही, ऑप्शन रिले तर नाहीच म्हटलं जात, नाही व्होल्टेज म्हटलं जातं. काय म्हटलं जाते मित्रांनो त्याला? सॉलेनाइड म्हटलं जाते. एक सॉलेनाइड असतो, त्यामधून जर तुम्ही करंट पास केला त्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार होते. ओके, मी तुम्हाला डायग्राम ड्रॉ करून दाखवतो. एक असं सॉलिनाइड असते, यावर अशी वाइंडिंग गुंडाळली जाते. ओके, आणि एक टर्मिनल असा असतो, इथून करंट पास होते आय आणि इथून करंट एंड होते, सर्किट कंप्लीट होते, इथे मॅग्नेटिक फील्ड तयार होते. तर याला काय म्हटलं जाते हे विचारलंय मित्रांनो, तर याला म्हटलं जाते सॉलेनॉइड. आय होप मित्रांनो तुम्हाला प्रश्न समजला असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, द नेट चार्ज फ्लोविंग थ्रू ए क्रॉस सेक्शन ऑफ ए कंडक्टर इन युनिट टाइम इज नोन ॲज. प्रश्नामध्ये काय विचारलाय मित्रांनो बघा, म्हणजे एक चार्जर फ्लो होऊन राहिला एका कंडक्टरमधून, चार्ज फ्लो होऊन राहिला एका कंडक्टरमधून एका युनिट टाइममध्ये, तर त्याला काय म्हटलं जाते? हे बघा मराठीत तिथे लिहिला, एका कंडक्टरचा पार एका वेळेत वाहणाऱ्या निव्वळ प्रभाराला काय म्हटलं जाते? इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक पोटेन्शियल, रेजिस्टन्स, व्होल्टेज. तर काय म्हटलं जाते मित्रांनो? चार्ज जर फ्लो होत असेल तर इलेक्ट्रिक करंट फ्लो होते. ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. हे सगळे MIDC चे प्रश्न आहे मित्रांनो, इलेक्ट्रिशियन मध्ये विचारले गेले होते. महत्वाचे प्रश्न आहे, रिपीट होऊ शकते तुमच्या महाट्रान्सकोच्या एक्झाम मध्ये सुद्धा. नोट डाऊन करून ठेवा आणि प्रत्येक प्रश्नाचा आढावा घेत चला. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. SI युनिट ऑफ ल्युमिनस इंटेन्सिटी. प्रश्नामध्ये विचारलाय की ल्युमिनस इंटेन्सिटीचं युनिट काय आहे? इल्युमिनेशनचा प्रश्न आहे, प्रकाशमान या चॅप्टरचा प्रश्न आहे मित्रांनो. यावरचे सुद्धा मी तुम्हाला 50 ते 60 प्रश्न मी घेणार आहोत, 2 व्हिडिओ, त्यामध्ये तुमचे भरपूरसे क्वेश्चन मी कव्हर करणार आहोत. प्रश्नामध्ये विचारलाय SI युनिट ऑफ ल्युमिनस इंटेन्सिटी. ऑप्शन ए बघा कॅन्डेला, ऑप्शन बी बघा लक्स, ऑप्शन सी टेस्ला, ऑप्शन डी वेबर. काय आहे मित्रांनो आन्सर? काय असते ल्युमिनस इंटेन्सिटीचं युनिट? कॅन्डेला. ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. कॅन्डेला इज ए युनिट ऑफ ल्युमिनस इंटेन्सिटी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इझी प्रश्न होता तो. ओके, युनिट सुद्धा प्रश्नामध्ये विचारले जाते मित्रांनो, तर मी युनिट वरचे काही जे शॉर्ट्स टाकत आहे ते सुद्धा तुम्ही नक्की बघून घ्या. मी पूर्ण चॅप्टरवरचे युनिट तुमचे कव्हर करून देणार आहे, तुम्ही घाबरायचं नाही, फक्त तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचं. ओके, समोर विचारलेला आहे विच ऑफ द फॉलोइंग इज इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी, म्हणजे विजेचा प्रवाह, विजेचा काय परिणाम होतो, पुढील पैकी कोणता विजेचा परिणाम आहे? ओके, ऑप्शन ए बघा, तर केमिकल इफेक्ट सुद्धा होते, हिटिंग इफेक्ट सुद्धा होते आणि मॅग्नेटिक इफेक्ट सुद्धा होते. बॅटरी घेतली तर केमिकल इफेक्ट आला. हिटिंग इफेक्ट म्हणजे जेव्हा तुम्ही एका कॉईल मधून करंट पास करतात ती कॉईल गरम होते, तो झाला हिटिंग इफेक्ट. मॅग्नेटिक इफेक्ट मध्ये करंट पास झाल्याच्या नंतर त्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होते, तो झाला मॅग्नेटिक इफेक्ट. म्हणून ऑल ऑफ दिस विल बी युअर राईट आन्सर. सो ए विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. इलेक्ट्रिक फोर्स इज क्रिएटेड व्हेन आर ट्रान्सफर फ्रॉम वन मटेरियल टू अनादर मटेरियल. विचारलेला आहे प्रश्नामध्ये, इलेक्ट्रिक फोर्स जेव्हा क्रिएट होते, जेव्हा रिकामी जागा की ट्रान्सफर करतो एक मटेरियल टू अनादर मटेरियल. मग काय ट्रान्सफर होते मित्रांनो बघा, इलेक्ट्रॉन्स की न्यूट्रॉन्स की न्यूट्रॉन्स की प्रोटॉन्स. काय होते मित्रांनो?
फ्लो इलेक्ट्रॉन फ्लो होईल तेव्हाच काय तयार होईल मित्रांनो, इलेक्ट्रिकल फोर्स तयार होईल. इलेक्ट्रिकल फोर्स म्हणजेच एक प्रकारचं व्होल्टेज तयार होईल. जेव्हा जोपर्यंत इलेक्ट्रॉन्स वाहणार नाही तोपर्यंत इलेक्ट्रिक फोर्स तयार होणार नाही. म्हणून इलेक्ट्रॉन विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा मित्रांनो, विच अमॉंग द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू, म्हणजे खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट हे ट्रू आहे विचारलेलं आहे मित्रांनो. खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे. ऑप्शन ए बघा, इलेक्ट्रिक चार्ज कॅन बी क्रिएट ऑनली, म्हणजे इलेक्ट्रिक चार्जला तुम्ही क्रिएट करू शकता. ऑप्शन बी, इलेक्ट्रिक चार्ज कॅन बी डिस्ट्रॉय, म्हणजे क्रिएट करू शकता, किंवा दुसरं ऑप्शन आहे डिस्ट्रॉय करू शकता. इलेक्ट्रिक चार्ज क्रिएट बी करू शकता आणि डिस्ट्रॉय बी करू शकता. ऑप्शन डी बघा, इलेक्ट्रिक चार्ज नायदर बी क्रिएट नॉर बी डिस्ट्रॉय, म्हणजे तुम्ही तो क्रिएट बी नाही करू शकत आणि डिस्ट्रॉय बी नाही करू शकता. तर चार्ज हा असा असतो मित्रांनो, फॉलोइंग स्टेटमेंट ट्रू विचारलाय, नाही तुम्ही त्याला क्रिएट करू शकत, नाही तुम्ही त्याला डिस्ट्रॉय करू शकत. तर इलेक्ट्रिक चार्जला तुम्ही नाही क्रिएट करू शकत आणि नाही डिस्ट्रॉय करू शकत. सो डी विल बी युअर राईट आन्सर. एक मिनिट, आन्सर काय दिला यांनी? हा, इलेक्ट्रिक चार्ज इज नायदर क्रिएट नॉर डिस्ट्रॉय. ओके, तर डी विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. विच अमंग द फॉलोइंग इज आर यूज स्पेशल सोल्डरिंग अलॉय, खालीलपैकी कोणते स्पेशल सोल्डरिंग अलॉय आहे. ऑप्शन ए बघा अँटीमनी, ऑप्शन बी बघा सिल्वर, ऑप्शन सी बघा झिंक आणि ऑप्शन डी बघा ऑल ऑफ दीज. सॉरी, ए मध्ये आहे ऑल ऑफ दीज. तर ऑप्शन ऑल ऑफ दीज. ऑप्शन शफल झालेला आहे मित्रांनो, कारण एक्झाममध्ये कॉम्प्युटरमध्ये ऑप्शन शफल होत असतात, त्याच्यामुळे ए वर ऑल ऑफ दीज आहे. तर तुम्ही काय मारायचं, ऑप्शन ए ऑल ऑफ दीज विल बी युअर राईट आन्सर. तर अँटीमनी वापरतो, सिल्वरही वापरतो आणि झिंकही वापरतो स्पेशल सोल्डरिंग अलॉय म्हणून. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नायक्रोम वायरची प्रॉपर्टी काय असते जेव्हा ते आपण यूज करतो, म्हणजे नायक्रोम वायरचे गुणधर्म तिलामध्ये वापरण्यासाठी सुयोग्य बनवतात. तर बघा, ओनली हेअर ड्रायर मध्ये नायक्रोम कुठे वापरतो? हेअर ड्रायर मध्ये वापरतो, किंवा स्टोरेज हीटर मध्ये वापरतो, ओनली टोस्टर मध्ये वापरतो, किंवा टोस्टर, हेअर ड्रायर आणि स्टोरेज. बघा मित्रांनो, हेअर ड्रायर मध्ये नायक्रोमची तार वापरली जाते, कारण त्यामधून तुम्ही जर हेअर ड्राय केले असेल तर त्यामधून गरम हवा बाहेर येते, आणि गरम हवा कोणामुळे येते? तर नायक्रोम मुळे येते. कोणामुळे येते मित्रांनो? नायक्रोम मुळे गरम हवा बाहेर येते. आणि मग तुम्ही म्हटलं दुसरा ऑप्शन बघा, स्टोरेज हीटर, जे स्टोरेज केलेलं हीटर असते, म्हणजे केवळ स्टोरेजसाठी त्याचा उपयोग केला जातो, त्यामध्ये नायक्रोमची तार वापरत नाही, त्यामध्ये नायक्रोमची तार वापरत नाही. आणि टोस्टरमध्ये सुद्धा वापरत नाही. म्हणून ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. डी मध्ये तर टोस्टर, हेअर ड्रायर आणि स्टोरेज तिन्ही पण दिलेले आहे. फक्त हेअर ड्रायर मध्ये काय वापरले जाते? नायक्रोमची तार वापरली जाते, ही प्रॉपर्टी असते त्यामध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सोल्डरिंग आयरन टिप्स आर युजली मेड ऑफ विच ऑफ द फॉलोइंग, प्रश्नामध्ये विचारलेला आहे मित्रांनो. सोल्डरिंग आयरन टिप्स साधारणतः पुढील पैकी कशाने बनवलेले असतात? तर सोल्डरिंग आयरन कॉपर, हेलियम, नन ऑफ दिस, ऑक्सिजन. तर कशापासून मित्रांनो? कॉपर पासून बनवलेले असतात. ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फॉर ए कार्बन रजिस्टर व्हॉट इज द कलर फॉर 5? पाच जिथे येते त्याचा कलर काय आहे? तुम्हाला एक ट्रिक माहित असेल मित्रांनो. बी राय, ग्रेट ब्रिटन, व्हेरी गुड वाईफ. बी रॉय, ग्रेट ब्रिटन, व्हेरी गुड वाईफ. आता बाकींचं तुम्हाला माहितीच आहे. इथे 0, इथे 1, इथे 2, इथे 3, इथे 4 आणि इथे 5. 5 वर कोणता कलर मिळेल मित्रांनो तुम्हाला? ग्रीन. कोणता कलर मिळेल? ग्रीन. बी वरून पहिला ब्लॅक, दुसरा ब्राऊन, रेड, ऑरेंज, येल्लो आणि ग्रीन. बाकी तुम्हाला माहितच असेल मित्रांनो. आय होप हा प्रश्न समजला असेल. तर 5 नंबर काय आहे? ग्रीन. सो ग्रीन विल बी युअर राईट आन्सर. असे सुद्धा प्रश्न MIDC मध्ये विचारले गेले होते मित्रांनो. विल बी प्रिपेअर युअर महा ट्रान्सको टेक्निशियन एक्झाम. आय होप यू अंडरस्टूड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. तुम्हाला वेल प्रिपेअर व्हायचं आहे मित्रांनो, कारण असेच प्रश्न तुम्हाला तुमच्या महा ट्रान्सकोच्या एक्झाममध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी मला असं वाटलं की हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल राहणार आहे, म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द वायर यूज इन द वायर वाउंड रजिस्टर, म्हणजे वायर वाउंड रजिस्टरमध्ये खालीलपैकी कोणता वायर यूज केला जातो? ऑप्शन ए बघा, बोथ नायक्रोम आणि मॅग्नीनचा, सिरॅमिकचा, ओनली मॅग्नीन, ओनली नायक्रोम. तर बघा मित्रांनो, की तुम्हाला जर वायर वाउंड रजिस्टरमध्ये जर विचारलं तर दोन्ही वायर सुद्धा तुम्ही तिथे यूज केले जातात. नायक्रोमचाही करू शकता आणि मॅग्नीनचाही सुद्धा करू शकता. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. विच ऑफ द फॉलोइंग इज आर ए प्रॉपर्टी ऑफ अन आयडियल रजिस्टर, विचारलेला आहे की आयडियल रजिस्टरची कोणती प्रॉपर्टी असते? तर बघा, ऑल ऑफ दीज. ऑप्शन ए, ऑप्शन बी बघा, त्याच्यामध्ये कॅपॅसिटन्स नाही राहत, त्याच्यामध्ये इंडक्टन्स सुद्धा नाही राहत,
आणि त्याच्यामध्ये ओनली फक्त रेजिस्टन्स राहते. सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. म्हणजे ऑल ऑफ दिस, त्याच्यामध्ये कॅपॅसिटन्स नाही राहत, त्याच्यामध्ये इंडक्टन्स नाही राहत, तर फक्त काय राहते, ओनली रेजिस्टन्स राहते. ए विल बी युअर राईट आन्सर, म्हणजेच ऑल ऑफ दिस विल बी युअर राईट आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज द बेस्ट इलेक्ट्रिकल कंडक्टर. खालीलपैकी कोणता बेस्ट इलेक्ट्रिकल कंडक्टर आहे. महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, सोपी प्रश्न आहे, तुम्हाला सर्वांना माहितच असेल. ऑप्शन ए बघा फायबर ग्लास, ऑप्शन बी प्लास्टिक, ऑप्शन सी क्वार्टज, ऑप्शन सी सिल्वर. द बेस्ट कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी काय आहे, सिल्वर इज अ राईट आन्सर. चांदी हे बेस्ट कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओम्स लॉचं रिलेशन विचारलाय मित्रांनो, एकदम सोपी प्रश्न. ओम्स लॉ सुद्धा मी तुमचे प्रश्न घेतलेले आहे ओम्स लॉ मध्ये, आणि बघा तोच प्रश्न विचारलेला आहे. तर कशाचं रिलेशन, आय इज इक्वल टू आर व्ही गलत, आर इज इक्वल टू व्ही आय गलत, व्ही इज इक्वल टू आय आर हे सही वाटून राहिलं मित्रांनो. व्ही इज इक्वल टू आय इन टू आर, यावरून बाकी तुम्ही 3 फॉर्म्युले डिराईव्ह करून घ्या, हे सुद्धा गलत. सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. मित्रांनो तुम्हाला जर माझी मेहनत आवडत असेल ना, तर नक्की तुम्ही लाईकची बटन प्रेस करायची, कारण मला सुद्धा मोटिवेशन मिळते आणि तुम्ही सुद्धा हॅपी असता. ओके, चला. द डिस्चार्ज ऑफ द इलेक्ट्रिकल कॅन ट्रान्सफर ए चार्ज ऑफ 2 मिलीकुलम इन ए टाइम ऑफ 2 मिलीसेकंद. व्हॉट करंट इन एम्पियर डज दिस करस्पॉन्ड टू. विचारलेला आहे मित्रांनो करंट. आता तुम्हाला करंटचा एकच युनिट माहित आहे, कोणतं, एम्पियर. पण माझे जर लेक्चर तुम्ही मागचे पाहिले असतील ना, तर तुम्हाला पुन्हा सांगितलं होतं मी करंटचं एक दुसरं सुद्धा युनिट लक्षात ठेवा, आणि ते म्हणजे कुलम पर सेकंद. काय, कुलम पर सेकंद. मग कुलम कोणाचं युनिट असते, चार्जचं. मग इथं चार्ज किती दिलाय मित्रांनो क्वेश्चन मध्ये, बघा सी बाय एस. समजलं, सी बाय एस सर्वांना माहित आहे, आय इज इक्वल टू सी बाय एस. मग चार्ज किती दिलाय बघा मित्रांनो, 2 मिलीसेकंद. 2 इंटू मिलीसेकंद म्हणजेच मिलीकुलम म्हणजेच 10 टू द पॉवर -3, आणि टाइम किती दिलाय, 2 मिलीसेकंद. 2 इंटू 10 टू द पॉवर -3. मग 2 इंटू 10 टू द पॉवर -3 डिवाइडेड बाय 2 इंटू 10 टू द पॉवर -3 इज इक्वल टू 1. किती आला, 1. 10 टू द -3 कटले, 2 इंटू 2 कटले, किती आला मित्रांनो, 1. सो 1 विल बी युअर राईट आन्सर. 1 एम्पियर आहे ऑप्शन मध्ये, आहे. ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. महत्वाचा प्रश्न होता मित्रांनो, फॉर्म्युला लिहून ठेवा आणि विसरायचं नाही. तुम्ही जर माझे मागचे व्हिडिओ जर पाहिले नसेल तर प्लेलिस्ट बनली आहे मित्रांनो. प्लेलिस्टमध्ये 23 व्हिडिओ झालेले आहे, आजचा 24वा व्हिडिओ आहे. 24 मी पूर्ण ट्रान्सफॉर्मरची सिरीज सुरू आहे तिथे. तर बघा ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसेल ते आत्ताच जाऊन तुम्ही प्लेलिस्टमध्ये नक्की जाऊन ते व्हिडिओ पहा. त्यामध्ये मी एक्झाम रिलेटेड, एक्झाम ओरिएंटेडच क्वेश्चन घेतलेले आहेत. ते प्लेलिस्ट बनली आहे. प्लेलिस्टमध्ये चॅनलवरती जा, आणि चॅनलवर गेल्याच्या नंतर इलेक्ट्रिकल नॉलेज चॅनलवर गेल्यानंतर तुम्ही प्लेलिस्ट नक्की बघायची. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. The direction and ampere do not change. Direction and ampere do not change in which among the following type of current. म्हणजे प्रश्नामध्ये काय म्हटलंय मित्रांनो, तुम्हाला प्रश्न समजावून सांगतो की दिशा आणि करंट हे कोणत्या करंट मध्ये, इथे एम्पियरेज लिहिलाय, एम्पियरेज नाही लिहायला पाहिजे होतं, मॅग्निट्यूड लिहायला पाहिजे होतं. डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड कोणत्या करंटची चेंज होत नाही, इथं मॅग्निट्यूड पाहिजे होतं मित्रांनो, थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे. ओके, द डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड म्हणजे कोणत्या करंटची चेंज होत नाही. ऑप्शन ए बघा अल्टरनेटिंग करंट, ऑप्शन बी बघा डायरेक्ट करंट, ऑप्शन सी बघा इनडायरेक्ट करंट, ऑप्शन डी बघा नन ऑफ दिस. तर कोणत्या करंटची डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड चेंज नाही होत मित्रांनो, डीसीची, डायरेक्ट करंटची. ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग सर्किट विल हॅव 0 पॉवर फॅक्टर. सिंपल प्रश्न आहे मित्रांनो, विचारलेला आहे की असं कोणतं सर्किट असते की त्याचं पॉवर फॅक्टर हे 0 असते. तर बघा बोथ प्युअर इंडक्टिव्ह अँड प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किट, नन ऑफ दीज, प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किट आणि प्युअर इंडक्टिव्ह सर्किट. तर बघा मित्रांनो, प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किट आणि प्युअर जर इंडक्टिव्ह सर्किट असेल तर त्याचा पॉवर फॅक्टर किती असतो मित्रांनो, नेहमी 0 असतो. किती असतो मित्रांनो, नेहमी त्याचा पॉवर फॅक्टर 0 असतो. गॉट इट. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. आय होप हा प्रश्न तुम्हाला नक्की समजला असेल. बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्विच इज कॅपेबल ऑफ मेकिंग और ब्रेकिंग 2 कनेक्शन फ्रॉम द 2 पोझिशन. म्हणजे प्रश्न मी तुम्हाला समजून सांगतो मित्रांनो, हा सुद्धा प्रश्न मी तुम्हाला याच्या अगोदरच्या आपल्या सिरीजमध्ये समजून सांगितला होता. काय सांगितलं होतं की बघा अशी कोणती स्विच आहे की त्याच्यासोबत 2 स्विच लावावे लागते आणि ती 2 लॅम्प कंट्रोल करते एका जागे, 3 लॅम्प कंट्रोल करते एका जागेवरून. तर अशी कोणती स्विच आहे मित्रांनो, इंटरमिडिएट स्विच. आणि यामध्ये हेच विचारलेलं आहे की तुम्हाला मेकिंग और ब्रेकिंग करायचं असेल 2 कनेक्शनचं फ्रॉम 2 पोझिशनवरून, किती पोझिशननं, 2 पोझिशननं, तर तुम्ही यापैकी कोणती स्विच वापरा. तर कोणती स्विच वापरा मित्रांनो, ऑल ऑफ दीज. बी बघा इंटरमिडिएट सिंगल पोल 1 वे स्विच, ऑप्शन डी बघा सिंगल पोल 2 वे स्विच. तुम्ही कोणती स्विच वापरा मित्रांनो,
इंटरमिडिएट स्विच. कोणती स्विच वापरान? इंटरमिडिएट स्विच. गॉट इट. बी विल बी युअर राईट आन्सर. म्हणजे प्रश्न समजला. पुढील पैकी कोणता स्विच दोन स्थितीपासून दोन कनेक्शन बनवण्यात किंवा त्यामध्ये त्यामध्ये होण्यास सक्षम आहे? काय आहे तर माहिती. तर अच्छा, ते मेकिंग आणि ब्रेकिंग. ओके, म्हणजे बनवण्यास आणि तोडण्यास. ओके, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. Which of the following switch can be used as a main switch to control main or branch circuit in domestic installation? इझी प्रश्न आहे मित्रांनो, तुम्हाला याचं उत्तर माहीतच असेल. बघा, ऑप्शन ए बघा डबल पोल स्विच, ऑप्शन बी बघा इंटरमिडिएट स्विच, ऑप्शन सी बघा सिंगल पोल वन वे स्विच, ऑप्शन डी बघा सिंगल पोल टू वे स्विच. तर बघा मित्रांनो, काय म्हटलं आहे यामध्ये की अशी कोणती स्विच आहे, अशी कोणती स्विच आहे, मराठीमध्ये समजून सांगतो, अशी विच ऑफ द फॉलोइंग, अशी कोणती स्विच आहे ती तुम्ही यूज करू शकता कंट्रोल मेन सर्किटले कंट्रोल करायसाठी किंवा ब्रँच सर्किटले सुद्धा कंट्रोल करायसाठी डोमेस्टिक इन्स्टॉलेशनमध्ये. तर असा एक किटकॅट फ्यूज असतो मित्रांनो, अशी किटकॅट फ्यूज असते आणि या किटकॅट फ्यूजमध्ये अशा दोन काय असतात डबल पोलच्या स्विच असतात, तर त्याला म्हटलं जाते डबल पोल स्विच. किंवा तुमची डबल पोलची एमसीबी पकडून घ्या मित्रांनो, यामध्ये दोन डबल पोलची एमसीबी असते. यावरून सुद्धा तुम्ही फेज आणि न्यूट्रल कंट्रोल करू शकता किंवा सर्किटला ब्रेक सुद्धा करू शकता. म्हणून डबल पोल स्विच इज ए राईट आन्सर. म्हणजे डोमेस्टिक इन्स्टॉलेशन मध्ये विचारलेला आहे, म्हणून डबल पोल स्विच इज ए राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. बघा, महत्वाचा प्रश्न आहे. काय म्हणते बघा. इन ए 3-pin socket, the earth terminal which is larger in diameter and is always located at. सिंपल प्रश्न आहे मित्रांनो. काय म्हणते बघा, 3 पिनचं सॉकेट आहे, 3 पिन सॉकेट. तर अर्थ टर्मिनल तो लार्जर असते वरचा, बरोबर, आणि डायमीटर अँड इज ऑलवेज लोकेटेड, त्याचं डायमीटर जे असते ते लार्जर असते. तो कुठे लोकेट केलेला असतो? तर बघा मित्रांनो, असं एक सॉकेट असते, तुम्हाला सर्वांना माहीतच असेल. असं एक सॉकेट असते, इथे दोन पिना असते, एक वरती असा मोठा असतो. तर हा जो अर्थ टर्मिनल आहे हा विचारलाय, त्याचा लार्जर डायमीटर आहे, हा कुठे असतो? बॉटमला असतो, लेफ्टला असतो, राईटला असतो की टॉपला असतो? कुठे दिसून राहिला मित्रांनो तुम्हाला? टॉपला असतो. कुठे असतो मित्रांनो? टॉपला. सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. आय होप तुम्हाला हा प्रश्न नक्की समजला असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो. रिकामी जागा आर यूज टू प्रोव्हाइड टॅपिंग पॉइंट फ्रॉम द वायरिंग फॉर सप्लायर पॉवर टू फॅन्स, पेंडंट होल्डर, ट्यूबलाइट. सिंपल प्रश्न आहे मित्रांनो. काय म्हटलं आहे, जर तुम्हाला टॅपिंग पॉइंट पासून जर प्रोव्हाइड करायचं असेल, पॉवर जर प्रोव्हाइड करायचं असेल वायरिंग करताना, म्हणजे फॅनला द्यायचा आहे किंवा पेंडंट होल्डरला द्यायचा आहे किंवा ट्यूबलाइटला द्यायचा आहे, तर तुम्ही खालीलपैकी काय यूज कराल? खालीलपैकी काय यूज कराल? ऑप्शन ए बघा सिलिंग रोज, ऑप्शन बी बघा कॉर्ड ग्रिप, ऑप्शन सी बघा डबल पोल स्विच, ऑप्शन डी बघा इंटरमिडिएट स्विच. तर तुमच्या छतवरती तुम्हाला इथे सिलिंग रोज दिसते, इथून जर तुम्हाला पॉईंट आलेला आहे, इथून तुम्ही पेंडंट होल्डरलाही देऊ शकता किंवा तुम्ही फॅनलाही देऊ शकता किंवा ट्यूबलाइटला सुद्धा देऊ शकता. तर त्याला काय म्हटलं जाते मित्रांनो? सिलिंग रोज म्हटल्या जाते. ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू फॉर डिस्ट्रीब्युशन बोर्ड? विचारला आहे की डिस्ट्रीब्युशन बोर्डसाठी खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट हे ट्रू आहे? ऑप्शन ए बघा ए न्यूट्रल लिंक ऑल्सो इज प्रोव्हाइडेड, हे बरोबर आहे. ऑल ऑफ दीज. ऑप्शन सी बघा दीज आर यूज व्हेअर द लोड इज मोर दॅन 800 वॅट. म्हणजे डिस्ट्रीब्युशन बोर्ड जर तुम्हाला वापरायचा आहे तर त्यामध्ये लोड हे 800 वॅटच्या वरती असलेलं पाहिजे. ओके. त्यानंतर चौथा पॉईंट बघा दीज आर यूज व्हेअर द टोटल लोड इज हाय अँड इज टू बी डिवायडेड इन टू ए नंबर ऑफ सर्किट. म्हणजे टोटल लोड हे सर्वात हाय असलं पाहिजे, सर्वात जास्त असलं पाहिजे आणि ते डिवाइड केलं पाहिजे नंबर ऑफ सर्किटमध्ये. म्हणजे पूर्ण गोष्टी फुलफिल होतात मित्रांनो इथे. म्हणजे तुम्हाला जर डिस्ट्रीब्युशन बोर्ड जर लावायचा असेल तर तुम्हाला न्यूट्रल लिंक सुद्धा द्यायची आहे, तुम्हाला 800 वॅटच्या वरती सप्लाय पाहिजे, लोड हाय असेल तर तुम्हाला ते वेगवेगळ्या सर्किटमध्ये डिवाइड सुद्धा करता आलं पाहिजे. म्हणून ऑल ऑफ दिस विल बी युअर राईट आन्सर. सो बी इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. बघा द कॅपॅसिटी ऑफ द स्टोरेज सेल इज एक्सप्रेस इन. विचारलेला आहे मित्रांनो की स्टोरेज सेल म्हणजे बॅटरीची जी कॅपॅसिटी असते, हा प्रश्न झालेला आहे आपला, ती कशामध्ये दर्शवली जाते? अँपियर अवर, किलोवॅट अँपियर, मीटर अवर, सेकंड. तर कशामध्ये दर्शवली जाते मित्रांनो? ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. अँपियर अवर मध्ये दर्शवली जाते. कॅपॅसिटी ऑफ द स्टोरेज सेलची हे कशामध्ये एक्सप्रेस केली जाते? अँपियर अवर मध्ये. महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, नोट डाऊन करून ठेवायचा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हिच अमॉंग द फॉलोइंग इज
आर टाईप ऑफ अर्थिंग विचारलेलं आहे की खालीलपैकी कोणते अर्थिंगचे प्रकार आहेत. ऑप्शन ए बघा मित्रांनो, बोथ सिस्टम अँड इक्विपमेंट अर्थिंग, नन ऑफ दीज इक्विपमेंट आणि सिस्टम. तर बघा मित्रांनो, बोथ सिस्टम आणि इक्विपमेंट अर्थिंग हे कशाचे टाईप्स आहेत, अर्थिंगचे टाईप्स आहेत. ए विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. लाईव्ह पोर्शन ऑफ अन इलेक्ट्रिकल सिस्टम गेटिंग ॲक्सिडेंटली कनेक्टेड टू अर्थ इज कॉल्ड. विचारलेला आहे मित्रांनो प्रश्नामध्ये की लाईव्ह पोर्शन ऑफ अन म्हणजे जो फेज वायर असते इलेक्ट्रिकल सिस्टमचा, तो ॲक्सिडेंटली कनेक्टेड झाला अर्थशी, तर काय होईल. ऑप्शन ए बघा डेड होईल, ऑप्शन बी बघा अर्थ इलेक्ट्रोड, ऑप्शन सी बघा अर्थ फॉल्ट, ऑप्शन सी बघा स्टेप पोटेन्शियल. तर काय होईल मित्रांनो, फेज जर तुमचा अर्थला लागला तर कोणता फॉल्ट होईल, अर्थ फॉल्ट होईल. ओके, सो सी विल बी युअर राईट आन्सर. सिंपल प्रश्न होता. इलेक्ट्रिकल सिस्टम ऍक्सिडेंटली कनेक्ट झाला अर्थशीन, म्हणजे लाईव्ह पोर्शन म्हणजे फेज वायर, लाईव्ह पोर्शन जर अर्थशीन ऍक्सिडेंटली कनेक्ट झाला तर कोणता फॉल्ट क्रिएट होईल, अर्थ फॉल्ट क्रिएट होईल. सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. इलेक्ट्रॉनिक्सचे प्रश्न आहे, महत्वाचा आहे. मी सुद्धा बेसिक इलेक्ट्रॉनिक्सच्या सिरीजमध्ये 3 ते 4 तीन तरी क्लास घेईल त्याचे, आणि त्यामध्ये तुमचे बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचे क्वेश्चन्स कंप्लीट करून नक्की देईल. ओके, ए सेमीकंडक्टर इज फॉर्म बाय बॉन्ड्स. प्रश्नामध्ये विचारलं आहे की सेमीकंडक्टर जो असते, सेमीकंडक्टर माहिती आहे सिलिकॉन आणि जर्मेनियम, आणखी बसता कार्बन वगैरे, हे सुद्धा सेमीकंडक्टरच आहेत, जर्मेनियम. ओके, तर यामध्ये विचारलेलं आहे की हे सेमीकंडक्टर कोणता बॉन्ड तयार करते. ऑप्शन ए बघा कॉर्पोरेट बॉन्ड, ऑप्शन बी बघा कोव्हॅलेंट बॉन्ड, ऑप्शन सी बघा इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड, ऑप्शन बघा म्युन्सिपल बॉन्ड. तर बघा मित्रांनो, सेमीकंडक्टर नेहमी कोणता फॉर्म तयार करते, तो कोव्हॅलेंट बॉन्ड. कोणता बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करते. ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. इन अन एन टाईप सेमीकंडक्टर मध्ये कोणता सेमीकंडक्टर विचारलाय मित्रांनो, एन टाईप. तर एन टाईप सेमीकंडक्टर मध्ये मायनॉरिटी करिअर कोणते आहे म्हणते. काय विचारलंय, मायनॉरिटी करिअर कोणते आहे. पण कोणता सेमीकंडक्टर, एन टाईप. मग एन टाईप सेमीकंडक्टर त्याच्यामध्ये काय जास्त राहील मित्रांनो, एन टाईप म्हटलं तर इलेक्ट्रॉन जास्त असतील, आणि पी टाईप म्हटलं तर होल जास्त असतील. ओके, मग इथे एन टाईप म्हटलं आहे तर काय जास्त राहणार आहे, इलेक्ट्रॉन जास्त राहणार आहे. मग इलेक्ट्रॉन जास्त म्हणजे मेजॉरिटी इलेक्ट्रॉन्स राहणार आहे, मग मायनॉरिटी कोण राहील, होल्स हे मायनॉरिटी राहणार आहे. प्रश्न समजला असेल मित्रांनो की एन टाईप सेमीकंडक्टर मध्ये मायनॉरिटी करिअर विचारले. मायनॉरिटी म्हणजे कमी कोण असतात, तर कमी असतात होल्स, आणि जास्त काय असतात मित्रांनो, इलेक्ट्रॉन्स हे मेजॉरिटी असतात. ओके, मायनॉरिटी कोण असतात मित्रांनो, इलेक्ट्रॉन्स हे मेजॉरिटी असतात, होल्स काय असतात, मायनॉरिटी असतात. सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. होल्स इज ए राईट आन्सर. होल्स हे मायनॉरिटी करिअर एन टाईप मध्ये. तुम्हाला प्रश्न, एक क्वेश्चन तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आन्सर द्यायचं, याचं सर्वांनी द्यायचं. पी टाईप सेमीकंडक्टर मध्ये मायनॉरिटी करिअर कोण राहील, याचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये द्या की पी टाईप सेमीकंडक्टर मध्ये मायनॉरिटी करिअर कोण राहील. पाहतो सर्वात पहिला आन्सर याचं कोण देते तर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. एन टाईप सेमीकंडक्टर रिमेन्स विचारला आहे प्रश्नामध्ये की एन टाईप सेमीकंडक्टर हा रिमेन्स कसा असतो. इलेक्ट्रिकली न्यूट्रल, ऑप्शन बी इन्सुलेटर, निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज. तर कधी पण लक्ष ठेवायचं मित्रांनो, हा जर प्रश्न विचारला तुम्हाला एन टाईप सेमीकंडक्टर नेहमी हा कसा असतो, तर एन टाईप सेमीकंडक्टर तुम्हाला वाटेल की यामध्ये इलेक्ट्रॉन जास्त आहे तर हा निगेटिव्हली चार्ज जाईल, पण असं काही राहत नाही. कारण एन टाईप सेमीकंडक्टर असो वा पी टाईप सेमीकंडक्टर असो, तो नेहमी कसा असतो, इलेक्ट्रिकली न्यूट्रल. तर तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. तुम्हाला एन टाईप सेमीकंडक्टर विचारो वा पी टाईप सेमीकंडक्टर विचारा, तो नेहमी कसा असतो मित्रांनो, इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. एन टाईप म्हटलं तर निगेटिव्ह मारायचं नाही, आणि पी टाईप म्हटलं तर पॉझिटिव्ह मारायचं नाही. तर एन टाईप सेमीकंडक्टर म्हटलं नेहमी तो कसा असतो, इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. ए टनल डायोड कन्सिस्ट ऑफ पीएन जंक्शन. प्रश्नामध्ये विचारला आहे, जो टनल डायोड असतो त्यामध्ये किती पीएन जंक्शन असतात. ऑप्शन ए बघा 4, ऑप्शन बी बघा 1, ऑप्शन तिसरं बघा 3, ऑप्शन चौथं बघा 2 म्हणजे 2. तर किती पीएन जंक्शन असतात मित्रांनो टनल डायोड मध्ये, 1, ओनली 1 आहे का ऑप्शन मध्ये, आहे. ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. तर टनल डायोड मध्ये नेहमी किती जंक्शन असतात, 1 जंक्शन असते. ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. द टर्म PIV रेटिंग इज रिलेटेड टू व्हिच ऑफ द फॉलोइंग. प्रश्नामध्ये विचारलेलं आहे मित्रांनो की PIV रेटिंग जी असते ती कोणाशी, ही टर्म आहे कोणाशी रिलेटेड असते. ऑप्शन बघा मित्रांनो, ऑप्शन बघा ऑल ऑफ दीज, डायोड, इंडक्टर आणि वायर. तर PIV ही जी टर्म्स असते, पीक इनव्हर्स व्होल्टेज म्हटल्या जाते.
ही कोणाशी रिलेटेड असते? डायोडशी रिलेटेड असते. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. पीक इन्व्हर्स व्होल्टेज हे डायोडशी रिलेटेड असते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. रेक्टिफायर काय कन्वर्ट करते मित्रांनो? तर तो सिंपल प्रश्न आहे. रेक्टिफायर काय करते? एसी टू डीसी करते. काय करते मित्रांनो? एसी टू डीसी. रेक्टिफायर काय करतो? एसी टू डीसी. मग सांगा मित्रांनो, रेक्टिफायर कन्वर्ट एसी व्होल्टेज टू पल्सेटिंग एसी, पल्सेटिंग डीसी, सिग्निफिकंट एसी, स्मूथ एसी. तर एसी टू डीसी करते आणि डीसी एकाच ऑप्शन मध्ये आहे, पल्सेटिंग डीसी. तर रेक्टिफायर काय कन्वर्ट करते मित्रांनो? एसी व्होल्टेज टू पल्सेटिंग डीसी व्होल्टेज. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. रिपल फॅक्टर ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर. दोन प्रश्न सांगून देतो यामध्ये तुम्हाला. रिपल फॅक्टर हाफ वेव्हचा विचारला तर 1.21 असतो आणि रिपल फॅक्टर फुल वेव्हचा विचारला, रिपल फॅक्टरची गोष्ट करत आहो मी मित्रांनो, फॉर्म फॅक्टर नाही, रिपल फॅक्टर, आणि फुल वेव्हचा असतो 0.48. आय होप हे दोन्ही प्रश्न तुम्ही आताच नोट डाऊन करून ठेवाल, कारण तुमच्या एक्झाम मध्ये तुम्हाला नक्की हे दोन प्रश्नापैकी एक प्रश्न नक्की तुम्हाला महा ट्रान्सपोर्ट टेक्निशियन मध्ये पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर विचारलेला आहे हाफ वेव्ह, तर हाफ वेव्हचा असतो 1.21 आणि फुल वेव्हचा असतो रिपल फॅक्टर 0.48. गॉट इट मित्रांनो? 0.48. तर नोट डाऊन करून ठेवा, फुल वेव्हचा किती असतो आणि हाफ वेव्हचा किती असतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. याचा आन्सर समजलं असेल तुम्हाला. ट्रिपल फॅक्टर ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर ऑप्शन बी 1.21. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हॉट इज द मेजरिंग युनिट ऑफ इम्पिडन्स? इम्पिडन्सचं युनिट काय आहे? हेनरी, ओहम्स, टेस्ला आणि वॅट. इम्पिडन्स हा कोणत्या अक्षराने दर्शवतात मित्रांनो? झेड या अक्षराने दर्शवतात, आणि झेड या अक्षराने दर्शवतात. युनिट काय असते मित्रांनो? ओहम. काय असते युनिट? ओहम. झेड म्हणजेच इम्पिडन्स. झेड म्हणजेच इम्पिडन्स इज इक्वल टू अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर. गॉट इट? महत्वाचा प्रश्न आहे, महत्वाचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. आर म्हणजे रेजिस्टन्स, एक्सेल म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स किंवा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. इथे एक्सी सुद्धा असू शकते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हिच पार्ट कॉल्ड ॲज हार्ट ऑफ सीआरओ? बघा मित्रांनो, टेक्निशियन महा ट्रान्सपोर्ट टेक्निशियन मध्ये तुम्हाला सीआरओ वरून सुद्धा प्रश्न येऊ शकते. तर मी तुम्हाला सांगितलं होतं शिकवताना की सीआरओचे क्वेश्चन घ्यायचे की नाही. तर मला मुलांनी, माझ्या काही विद्यार्थ्यांनी कमेंट केलं, कमेंटमध्ये विचारलं की सर तुम्ही सीआरओवर नक्की क्वेश्चन्स घ्या. तर मी नक्कीच ट्रान्सफॉर्मर चॅप्टर कंप्लीट झाल्याच्या नंतर मी एक सीआरओवर एक लेक्चर नक्की घेऊन येईल. त्यामध्ये तुमचे 10 ते 15 किंवा 20 क्वेश्चन तरी कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. यामध्ये विचारलेल्या प्रश्नामध्ये मित्रांनो, विच पार्ट इज कॉल्ड ॲज हार्ट ऑफ सीआरओ? म्हणजे सीआरओचा हार्ट कोणता आहे खालीलपैकी? ऑप्शन बघा, ॲम्प्लिफायर. ऑप्शन बी बघा कॅथोड रे ट्यूब. ऑप्शन सी बघा स्वीप जनरेटर. ऑप्शन डी बघा ट्रिगर सर्किट. तर काय आहे मित्रांनो? कॅथोड रे ट्यूब. सीआरओचा हार्ट कोणता असते मित्रांनो? कॅथोड. हार्ट म्हणजे हृदय. कॅथोड रे ट्यूब. कॅथोड रे ट्यूब. महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचा. हार्ट कोणाला म्हटलं जाते? सीआरओचं हृदय कॅथोड रे ट्यूबला म्हटलं जाते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. खालीलपैकी हा सिम्बॉल काय दर्शवते? खालीलपैकी हा सिम्बॉल काय दर्शवते? बघा मित्रांनो, हा सिम्बॉल काय दर्शवते? ऑप्शन ए बघा जनरल वायरिंग रिस्क. ऑप्शन बी बघा रिस्क ऑफ इलेक्ट्रिक शॉक, रिस्क ऑफ एक्सपान्शन, रिस्क ऑफ लेझर बीम. तर हा मित्रांनो सिम्बॉल काय दाखवून राहिला? रिस्क ऑफ डेंजर. काय दाखवत आहे? जनरल वॉर्निंग रिस्क ऑफ डेंजर. ए विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. आय होप तुम्हाला हा प्रश्न समजला असेल. खालीलपैकी हा सिम्बॉल कुठला आहे? रिस्क ऑफ इलेक्ट्रिक शॉक, रिस्क ऑफ एक्सप्लोजन, रिस्क ऑफ फायर, रिस्क ऑफ रेडिएशन. हे बघा इथे मध्ये काहीतरी फुटण्याचा तुम्हाला सिम्बॉल दिसत आहे. रिस्क ऑफ एक्सप्लोजन म्हणजे काहीतरी स्फोटचा तुम्हाला धोका मिळत आहे. तर ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. स्फोटचा धोका होणार आहे हे सिम्बॉल मध्ये दिसत आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. आय होप हा क्वेश्चन समजला असेल तुम्हाला. आयडेंटिफाय द हँड टूल शोन इन द फिगर. खालीलपैकी जे इन्स्ट्रुमेंट आहे ते कोणता आहे? बघा मित्रांनो, प्रश्न बघा मित्रांनो. चित्रात असलेले हस्तसाधन ओळखा. डायगोनल कटिंग प्लायर. ऑप्शन बी बघा लॉंग नोज प्लायर. ऑप्शन सी बघा साइड कटिंग प्लायर. ऑप्शन डी बघा युटिलिटी प्लायर. तर काय आहे मित्रांनो? लॉंग नोज प्लायर. काय आहे मित्रांनो? लॉंग नोज प्लायर. लॉंग नोज प्लायर. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. आयडेंटिफाय द हँड टूल्स. तर हा तुमचा शेवटला प्रश्न आहे मित्रांनो. MIDCचा पूर्ण पेपरचं मी अनालिसिस केला आहे, पूर्ण पेपर तुम्हाला समजून सांगितलं आहे. तर आय होप असेच प्रश्न तुमच्या महा ट्रान्सपोर्ट टेक्निशियनमध्ये येतात. चला लास्ट क्वेश्चन बघूया. आयडेंटिफाय द हँड टूल्स. ऑल, चिजल, हँडसॉ, राचेट्स, ब्रास.
तर काय आहे मित्रांनो, हे रॅचेट ब्रेस. काय आहे मित्रांनो, रॅचेट ब्रेस. डी विल बी युअर राईट आन्सर. आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. असेच व्हिडिओ पाहण्याकरिता आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर मात्र नक्की करा. तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हा एक न्यूज पुन्हा सांगतो की अजून अद्याप तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलला जर जॉईन नसेल झाले तर आत्ताच जाऊन टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ओके, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक व्हिडिओ घेऊन, पुन्हा एक क्लास घेऊन आणि पुन्हा एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत बाय.